चुलीवर जेवण करायची ना खूप हौस होती मला आणि माझ्या बहिणीला. संधी मिळाली, चांगली जागा होती, लाकडं होती, म्हटलं चला. आली लहर, केली कहर. हाय, मी विद्या, तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर काय झालं, आम्ही गेलो होतो डहाणूला पिकनिकसाठी. तर ना अगदी गावासारखंच घर होतं. म्हटलं चला, गॅसवर आपण तर कायमच करत असतो आणि मला ना खूप शौक होता असं चुलीवर करायचा. गावाला तसं असं आम्ही जात नाही, आम्ही ॲक्च्युली कोकणची आहेत, पण काही कारणास्तव जात नाही आम्ही गावी आणि वेळही मिळत नाही कामातून वगैरे. तर ना असं ते कौल होते ना, ते बाजूवाल्यांकडे मागून घेतलेले आम्ही. आणि हे ना आता टोप असं डायरेक्ट चुलीवर ठेवायचं, तर हे म्हणत होते की नाही नाही असं नाही करायचं, टोप खराब होऊन जाणार. तर त्याला ना राग काय माती लावतात काय मला सांगत होते, मला डायरेक्शन देत होते ते, पण मला काय त्यातलं जमत नव्हतं. हे बघा, एका ठिकाणी लागले एका ठिकाणी नाही लागले. ते असे दोघांनी नवरा बायकोंचे आमचे उद्योग चालले होते. काय म्हणते वनवास कळना झाले कसं करावं. शेवटी त्यांनीच घेतला आणि म्हटलं तुम्हीच लावा. मग त्याने ते सगळं ते म्हणतात ना टोप खराब होत नाही चुलीवर ठेवल्यानंतर, तो काळा काळा होऊन जातो. आणि आता नंतर आमचा टास्क सुरू झाला, आता ते पेटवायचं कसं. मग हे सगळ्याचे जुगाड सुरू झाले, हे टाक ते टाक. मला काही जमलं नाही. शेवटी माझ्या मिस्टराने ते चूल दिली पेटवून. ते म्हणत होते एकदा पेट घेतलं ना की ते बरोबर चालते. आणि आमचा प्लॅन होता मस्त चिकन आणि चुलीवरचं मटण हा बेत होता. पार दुपारपासून तुम्हाला सांगते आम्ही चालू केला कार्यक्रम. चूल पेटली म्हणून हश हे असं लावल्याने आता ते ठेवणार आहे मी त्याच्यावर. त्याने कोणतं टोप का भगोणं म्हणतात ते खराब नाही होणार. पार म्हणजे आम्ही दुपारी चालू केलं ते जे ना, तुम्ही बघा आमचं जेवण ना कधी झालंय. आणि ही हाऊस आहे माझी ती पूर्ण झाली. आता डोळ्यात धूर जा म्हणजे इतकं, पण करायचंच आहे, करून घेतलं. नाही लाकडं ॲक्च्युली काय झालं प्रॉब्लेम ना, ते ओले होते त्यामुळे ते काय पेट घेतच नव्हते व्यवस्थित आणि जाळ होतच नव्हता. त्यामुळे मटणही शिजलं नाही आमचं. सगळा प्लॅन फूस. नंतर म्हणतात की आधी कुकरला लावून घ्यायला पाहिजे होतं, एक शिट्टी काढून घ्यायला पाहिजे होती. आता हे नंतर झालं बोलून काय उपयोग आहे. सगळंच कच्चं राहिलं, काहीच अंदाज आला नाही आम्हाला चुलीचा. असं कांदा वगैरे भुजत होतो, मग सगळा मूडच गेला निघून. कसे करतात लोक आणि आम्हालाच होईना झालेलं. मग आम्ही नंतर जेवण हा सगळा प्लॅन झाला. संध्याकाळ होऊन गेली आणि आम्ही लास्टला फायनली त्या कौलाचा वापर केला. कौलाच ॲक्च्युली एक नंबर झालं. काहीच म्हणजे हॉटेल फिकं पडेल अशी टेस्ट होती ना. म्हणजे मातीचा सुगंध, ते लाकडाचा स्मोक, एक नंबर एक नंबर एक नंबर होतं. भुजिंग होती